Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300वी जयंती अहिल्यानगरच्या चौंडीत कार्यक्रमाचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कार्यक्रमाला उपस्थिती। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावी उत्साहात जयंती साजरी। जालना शहरात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी। आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित। जेजुरीत अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर मुक्त भंडाऱ्याची उधळण। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना। बीडच्या आष्टीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्तानं भव्य रॅली। आमदार सुरेश धस यांचा रॅलीत सहभाग। पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन। बीडच्या आष्टीतील टाकळी अमिया इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी। नागरिकांकडून अहिल्यादेवींच्या पुतळ्याला अभिवादन। सोलापूरच्या करमाळ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी। महिलांकडून अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन। अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर भंडारा उधळत अभिवादन। सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची विश्वविक्रमी रांगोळी साकारली। रांगोळीकार मुजावर यांनी माजी महापौर संगीता खोत फाउंडेशनच्या माध्यमातून 60 बाय 80 फुटांची रांगोळी साकारली। बीडमधील श्री क्षेत्र कपिलधारमधील धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील मादी धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित। धबधब्याची नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो। बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं बीड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। मान्सून वेळेआधीच कोकणात दाखल झाल्यामुळे सावडावचा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित। तुळजापुरात मुसळधार पावसानं पाझर तलाव फुटला। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अतिक्रमण झाल्यानं तलाव फुटल्याचा शेतकऱ्याचा आरोप। बीडच्या आष्टीतील धामणगावात जांभूळडोह तलाव मे महिन्यातच भरला। धामणगाव परिसरातील 12 वाड्या वस्तींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। बीडच्या वडवणी शहरासह परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटला। धरण 100% भरल्यानं धरणाचे दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या इगतपुरीतील बेलगाव तरहाळे परिसरात पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान। काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त। गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान। धान पीक पावसामुळे खराब। धाराशिव तालुक्यातील रुईभर गावात पावसाची जोरदार हजेरी। 7 एकरावरील तीळ पावसामुळे पडला काळा। शेतकरी संकटात। सिंधुदुर्गात वेळेआधीच पावसानं हजेरी लावल्यानं शेतीचं मोठं नुकसान। वेताळ बांबडेमध्ये जोरदार पावसामुळे कलिंगड शेतीचं नुकसान, तर हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे कलिंगडाच्या मागणीत घट। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ। जोरदार पावसामुळे धरणामधील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ। नाशिकच्या येवल्यात सततच्या पावसानं कांद्याचा चिखल। एका शेतकऱ्याच्या 1.5 एकर कांद्यातील पावसात पाणी साचलं। कांद्यात पाणी साचल्यानं संपूर्ण कांदा सडला। वाशिममधील कारंजा ते धनस मार्गावर पुलाची दुरवस्था। पुलावरील जड वाहतुकीमुळे रस्ता खचला। रस्ता दुरवस्थेबाबत वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप। आपत्ती व्यवस्थापन पथक 4 महिने नांदेडला मुक्कामी राहणार। जिल्ह्यातील नदीकाठची 337 गावं पूरप्रवण क्षेत्रात। आपत्तीशी सामना करण्यासाठी एसडीआरएफची तुकडी तैनात। पुणे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना धान्यासह 5,000ची तातडीची मदत मिळणार। इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक 1400 कुटुंब अतिवृष्टीमुळे बाधित। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान। काँग्रेसकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। नुकसानग्रस्त भागात शेतीचे पंचनामे सुरू। पैसे दे अन्यथा चटके देऊन मारू। सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची पोलीस अधीक्षकांना चिठ्ठी लिहून आत्महत्या। बीडच्या पाटोद्यातील घटनेनं जिल्हा पुन्हा हादरला। अकोल्यात दारूच्या वादातून चुलत्यानं पुतण्याची हत्या केल्याची घटना। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाई आठवले गटाचं आंदोलन। स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक।
सांगलीच्या कडेगावमध्ये पाणी संघर्ष समितीचा कडेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा। टेम्पो योजनेचं काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन देऊनही कामं पूर्णच। समितीकडून टेम्पो अभियंता राजन रेड्डीयार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। अमरावतीतील अंजनगावमध्ये प्रहारचं शोले स्टाईल आंदोलन। पाण्याच्या टाकीवर चढत प्रहारचं आंदोलन। कामाची चौकशी करण्यात येईल, अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे। साताऱ्याच्या फलटणमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बोंब आंदोलन। नैसर्गिक आपत्तीच्या काळात मुख्याधिकारी गैरहजर असल्यानं आंदोलन। आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घातला। चिखलीच्या साई संस्थांमध्ये कर्मचाऱ्याकडून लाखो रुपयांची चोरी। दानाची रक्कम मोजताना पैसे चोरल्याचं उघड। बाळासाहेब गोंदकर असं कर्मचाऱ्याचं नाव। कर्मचाऱ्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गोंदिया जिल्ह्यात 2 कोरोना रुग्णांची नोंद। गोंदिया तालुक्यात 1 तर अर्जुनी मोरगावमध्ये एकाची नोंद। आरोग्य विभागाकडून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। बीडच्या धारूर तालुक्यातील चोंडीत ट्रान्सफॉर्मर कोसळला। 3 दिवसापासून चोंडी गाव अंधारात। महावितरण विभागाचं दुर्लक्ष। नांदेडमधील नरंगल ते कुरुडगी रस्त्यावरील पूल कोसळला। गावकऱ्यांचा संपर्क तुटला। पूल लवकरात लवकर बांधून देण्याची गावकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये रस्त्याअभावी आदिवासी महिलेची जंगलातच प्रसूती। स्थानिक नागरिकांच्या मदतीनं महिला आणि बाळाला आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवलं। महिला आणि बाळावर रुग्णालयात उपचार सुरू। नाशिकच्या मालेगावातील सामान्य रुग्णालयात डॉक्टर उशिरा येत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी। उशिरा सुरू होत असलेल्या ओपीडीमुळे रुग्णांची हेळसांड। हॉस्पिटल प्रशासनावर कुणाचाही धाक नाही का, रुग्णांचा सवाल। लातूर शहराला मांजरा धरणातून 15 दिवसापासून पिवळसर पाणी पुरवठा। नागरिकांकडून प्रशासनाला अनेक तक्रारी। आमदार अमित देशमुख यांनी प्रशासनाला जाब विचारला। पिवळसर पाणी आलेल्या दिवसाची पाणीपट्टी घेणार नाही असं जाहीर करण्याचं देशमुखांचं प्रशासनाला आवाहन। बीड शहरात वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी एएचटीयू पथकाचा छापा। परराज्यातून महिला आणून केला जात होता वेश्या व्यवसाय। 3 जणांवर अनैतिक मानवी प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई। भंडाऱ्याच्या तुमसर पोलिसांनी उधळली अवैध हातभट्टी। अवैध दारूसह 4 लाखाचा मुद्देमाल जप्त। 2 ताब्यात। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी ते भिसी मार्गावर रेती तस्करी करणाऱ्या डंपरचा हायदोस। दिवसाला 200 डंपरनं वाळू तस्करी। लातूरच्या मुरुडमध्ये शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना 6 महिन्यांचा कारावास। जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। वर्ध्यात कर्णकर्कश सायलेन्सरवर बुलडोझर। जप्त केलेल्या 100 सायलेन्सरवर बुलडोझर फिरवलं। वाहतूक शाखेची कारवाई। धाराशिव शहरातील मुख्य रस्त्यावर तरुणांची हुल्लडबाजी। अंगप्रदर्शन करून हुल्लडबाजी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। भरधाव वेगानं जाणाऱ्या चारचाकीतून डोकं बाहेर काढत टवाळखोर। बीडमधील गढीपूल तांत्रिकदृष्ट्या चुकीचा। पुलावरील अपघाताच्या अहवालात मोठा खुलासा। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विश्लेषण अहवाल सादर। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला 1.5 कोटींची खंडणी मागितल्याची घटना। तालुका प्रमुखावर दाखल केलेल्या केसेस मागे घेण्यासाठी मागितले पैसे। मलकापूर पोलिसात अकोल्याच्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। वाशिम शहरात नालेसफाईचं ढिसाळ नियोजन। नालेसफाईच्या कंत्राटदारांनी अर्धवट आणि अपूर्ण काम केल्यानं गटारं स्वच्छतेविनाच। गडचिरोली जिल्ह्यात जलमिशन योजना फक्त शोभेची वास्तू असल्याचा आरोप। जलमिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या टाकीत पाणी चढण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचं उघड। खरीप हंगामाच्या तोंडावर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली। दुसरीकडे शेतमालाचे भाव प्रचंड घसरले। प्रत्येक शेतमालात क्विंटल मागे 400 ते 500 रुपयांची घसरण। शेतकरी संकटात। नाशिक बाजार समितीत मोठा भ्रष्टाचार। माजी सभापती देविदास पिंगळेंचा आरोप। मंत्री जयकुमार रावल यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी। रावल यांच्याकडून तातडीनं चौकशीचे आदेश। लातूरच्या निटूर आणि खडक उंबरगा या गावात बनावट खतांच्या 2 ट्रक ताब्यात। 226 पोती बनावट डीएपी खत जप्त। बियाणं खताच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी। पेरणीसाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरू। परभणी आगारातील 3 निवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप। अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्तानं निरोप समारंभ। निवृत्त कर्मचाऱ्यांना शाल आणि पुष्पहार घालून सत्कार। धुळ्यातील अकलाड गावात खानदेश कुलस्वामिनी कानबाई मातेचा उत्सव। 7व्या दिवशी गावात वाजत गाजत देवीची विसर्जन मिरवणूक। हिंगोली
रत्नागिरीत घरकुल लाभार्थ्यांना आमदार तानाजी मुटकुळेंच्या हस्ते मोफत वाळूच्या पावत्यांचं वाटप. तहसीलच्या वतीनं 5 ब्रास मोफत वाळू. रत्नागिरीत पत्रकार कार्यशाळेचं उदय सामंतांच्या हस्ते उद्घाटन. ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमधील पत्रकारांची कार्यशाळेत उपस्थिती. 2 दिवस कार्यशाळा चालणार. माढ्याच्या अरणच्या सावता महाराजांच्या तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर. माढा तालुका भाजपच्या वतीनं जल्लोष. भाजपच्या नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षांवर वरिष्ठांचा पुन्हा विश्वास. नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख तर नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतू खंबर्डे कायम. रत्नागिरीच्या थिबा पॅलेस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचं लोकार्पण. अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिगृह बनणार. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण. चंद्रपूर जिल्ह्यात अम्मा की पढाई उपक्रम राबवण्यात येणार. या उपक्रमांतर्गत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जाणार. शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांची माजी मंत्री कपिल पाटील यांच्याकडून पाहणी. सर्पदंशामुळे मागील आठवड्यात 2 रुग्ण दगावले होते. सह्याद्री साखर कारखान्याच्या सभासदांना 7 किलो मोफत साखर. साखर घरपोच देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची निवास थोरात यांच्या नेतृत्वाखालील सभासदांची मागणी. नागपुरात 3 दिवसीय पाणी परिषदेचं आयोजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेकडून परिषद. 7 ते 9 जून पर्यंत आयोजन. गडचिरोली महसूल विभागातील 117 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकाच दिवशी जिल्हा स्तरावर बदल्या. महसूल सहाय्यक मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लिपिक, तलाठी यांचा समावेश. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.